बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 13वा म्हणजेच प्रकृती पुरुष विवेक योग किंवा याच अध्यायाला क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग असं सुद्धा म्हणतात. तर या 13व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 7 श्लोक झालेले आहेत, 7 भाग झालेले आहेत. आता जो आपण वाचत आहोत तो श्लोक नंबर 7 आहे आणि 215 ओव्या झालेल्या आहेत. तर या पुढचा भाग म्हणजे भाग नंबर 8 पाहण्याच्या अगोदर आपण थोडंसं पाठीमागं काय झालेलं आहे लक्षात घेऊयात. या अध्यायामध्ये काय घडलेलं आहे, काय आपण पाहिलं आतापर्यंत, काय समजलं आपल्याला ते लक्षात घेऊयात आणि पुढे जाऊयात. तर हा जो क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग आहे किंवा याला प्रकृती पुरुष विवेक योग असं म्हणतात. तर या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ यांचं स्मरण करून त्यांची आज्ञा घेऊन या अध्यायाची सुरुवात करतात. सुरुवातीलाच भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की शरीराला क्षेत्र असं म्हणतात. हे जे शरीर आहे जे भगवंतानं आपल्याला दिलेलं आहे या शरीराला क्षेत्र म्हणतात. क्षेत्र म्हणजे शेती, बरोबर आहे. आपली शेती असती त्याला आपण काय म्हणतो, माझं 4 एकर क्षेत्र आहे, 2 एकर क्षेत्र आहे. तसं या शरीराला क्षेत्र म्हणतात आणि हे जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. आणि भगवंत परत म्हणतात की सर्व क्षेत्रांमध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे असे जाण. मग आता हे क्षेत्र जे आहे या क्षेत्रावर मालकी कोणाची आहे, हे क्षेत्र कोणाचं आहे, याच्यावर ताबा कोणाचा आहे. तर यासाठी जे बऱ्याचशा विचारांचे जे लोक आहेत त्यांनी आपापल्या परीनं हे जे क्षेत्र आहे याच्यावर ताबा कोणाचा आहे हे सांगितलेलं आहे. त्यात काही कर्मवादी आहेत, त्यांनी आपली थेअरी मांडली. दुसरे आहेत ते सांख्य मतवादी आहेत, त्यांनी आपली थेअरी मांडली. त्यानंतर संकल्पवादी आहेत, त्यांनी आपलं म्हणणं मांडलं की हे क्षेत्र कोणाचं आहे किंवा हे शरीर कोणाचं आहे. तसंच स्वभाववादी व कालवादी या प्रत्येकाने आपापल्या परीनं हे क्षेत्र कोणाचं आहे हे सांगितलं. त्यावर भगवंत श्रीकृष्णास म्हणतात की आता क्षेत्र म्हणजे काय हे नेमकं मी तुला सांगतो. तर भगवंत अर्जुनास सांगायला सुरुवात करतात की 36 तत्वांच्या साह्याने या क्षेत्राची निर्मिती होते किंवा हे 36 तत्व एकत्र आले म्हणजे त्याला क्षेत्र असं म्हणतात. आता ही 36 तत्व कोणती कोणती, ती म्हणजे काय आहेत, तर ते आहेत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचभूते आहेत. तसेच या पंचभूताच्या साह्यानं हे क्षेत्र बनतं. नंतर पंचेंद्रिय आहेत म्हणजे ज्ञानेंद्रिय म्हणतात आणि कर्मेंद्रिय 5 आहेत, असे दोन्ही मिळून 10 झाले. नंतर सुख, दुःख, बुद्धी, मन, वासना, इच्छा या सगळ्यांचं मिळून या 36 तत्वांचं मिळून जे बनतं त्याला क्षेत्र असं म्हटलेलं आहे किंवा त्याला शरीर असं म्हटलेलं आहे. त्यात चेतना सुद्धा आली. चेतनेचं अतिशय छान वर्णन आपण पाहिलं.
तर ह्या 36 तत्व जेव्हा एके ठिकाणी मिळतात तेव्हा त्या सर्वांना मिळून क्षेत्र असं म्हणतात, असं आपण पाहिलेलं आहे. नंतर ज्ञानेश्वर माऊली गीतेचा अर्थ सांगताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनास काय सांगतात ते सांगितलेलं आहे की ज्ञान म्हणजे काय, ज्ञान कशाला म्हणायचं, ज्ञानी कुणाला म्हणायचं. तर ज्ञान म्हणजे काय हे सांगितलेलं आहे, त्याचं अतिशय छान वर्णन आपण ऐकलेलं आहे. ज्ञान म्हणजे काय, तसेच जे ज्ञानी लोक आहेत त्यांची लक्षणं सांगितलेली आहेत. ज्ञानी लोक कुणाला म्हणायचं, तर हे आपण थोडक्यात लक्षात घेऊया. आता परत ज्ञानी लोक कुणाला म्हणायचं, ज्ञान एखाद्याला ज्ञान आहे त्याची लक्षणं नेमकी काय आहेत ते आपण लक्षात घेऊ, म्हणजे आपल्याला समजेल की आपण ज्ञानी आहोत का नाही आहेत. तर ज्ञान म्हणजे काय आपण परत लक्षात घेऊयात की कोणताही विषय असल्यास प्राप्त व्हावे अशी ज्याला आवड नसते, म्हणजे कुठल्याही विषया संदर्भात त्याला आवड नसते, हे पाहिजे ते पाहिजे असं काय नाहीये. नंतर लोकांनी संभावित म्हटले असता ज्याला पराकाष्ठेचे ओझे होते. नंतर असलेले गुण वर्णन केले असता लोकांनी सन्मान केला असता किंवा अंगची योग्यता लोकांनी वर्णन केली असता जो मनुष्य घाबरा होतो की ज्याला हे नको वाटतं ऐकायला, त्याला खरं ज्ञान झालं आहे असं म्हणायचं. लक्षात आलं, म्हणजे ज्याला आपली स्तुती ऐकू वाटत नाही, ज्याला कीर्ती नकोशी वाटते, तो ज्ञानी आहे. अजून काय सांगितलेलं आहे बघा, की लोकांनी आपल्यास पूज्य मानावे, आपली कीर्ती सगळ्यांनी त्यांच्या मुखाने गुणगान करावे अशी ज्याची अजिबात इच्छा नसते तो ज्ञानी. अजून काय की त्याला एखाद्याने नमस्कार केला लावून नमस्कार केला लावून वाकून, तर त्याला मरण आल्यासारखे वाटते किंवा आपले महात्म्य लोकात वाढेल या भीतीने जो वेड्यासारखा वागतो, मग त्याला आपलं महात्म्य आपली महती लोकांनी ऐकावी किंवा आपली महती ऐकून लोकांनी आपली स्तुती करावी असं त्याला अजिबात वाटत नाही, असा जो आहे त्याला ज्ञानी म्हणायचा. की जो आपल्या अंगचे शहाणपण दाखवत नाही. जे लोक अंगात नाही असे गुण दाखवतात त्याला शहाणा म्हणतात किंवा काय शहाणपणा करायला लागला असं म्हणतात. आणि जे आपल्या अंगात गुण असून सुद्धा लपवून ठेवतात आणि योग्य वेळेस योग्य ठिकाणी त्याचा वापर करतात, ते ज्ञानी लोक. ते आपल्या अंगचं शहाणपण कुणाला दिसावं म्हणून प्रयत्न करत नसतात. त्यांना काही त्याचं देणं घेणं नसतं, त्याचं काही मोठेपणा वाटत नाही. मोठेपणा उलट त्यांना नकोसा वाटतो आणि आपला मोठेपणा सोडून देतो आणि मोठ्या प्रेमाने वेडेपणा स्वीकारतो, तो खरा ज्ञानी. आणि ज्याला कीर्तीचा कंटाळा आला असून प्रवृत्तीशास्त्रावरील वादविवादांची हायगय करून स्वस्थपणे बसण्याचीच फार आवड असते. लोकांनी आपला अपमान करावा व आप्तवर्गांनी आपली चिंता करू नये अशी ज्याच्या मनाला फार आवड असते, अंगात नम्रपणा पूर्ण भरलेला असून हीनपणा हे आपले भूषण, अशा गोष्टी तो बहुत करून करतो व जिवंत आहोत किंवा नाही असे लोकास वाटण्याजोगे आपले वर्तन असावे अशी जो इच्छा करतो तो खरा ज्ञानी. ज्ञानी लोकांची अशा पद्धतीनं या ठिकाणी फार सविस्तर वर्णन आलेलं आहे की जे आपण जे लोक करतो वागतो त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. आपण लोक कोणी आपल्याला शहाणा म्हणावा, हुशार म्हणावा,
म्हणून आपण विशेष प्रयत्न करतो. आपण कीर्तीच्या मागे लागलेलो आहोत, प्रसिद्धीच्या मागे लागलेलो आहोत. टीव्हीवर आपलं नाव यावं, आपला फोटो दिसावा, पेपरमध्ये नाव यावं, यासाठी आपण काहीही करण्यास तयार असतो. तसेच आपला सत्कार करावा, चार लोकात आपल्याला हार घालावा, नमस्कार करावा, असा मोठेपणा मिरवण्याची सुद्धा काही लोकांना सवय असते. म्हणजे ह्याला शहाणपणा म्हणत नाहीत. हे खरे ज्ञानी नाहीयेत. किंवा आपल्या अंगात एखादी कला असेल, गुण असेल, तर लगेच पुढे होऊन ते दाखवायचा. म्हणजे लोकांनी कौतुक करावं, टाळ्या वाजवाव्यात. हे खरं ज्ञान नाहीये. तर असेही ज्ञानी लोकांची लक्षणं सांगितलेली आहेत. तर काल आपण इथपर्यंत पाहिलं होतं. आज आपण अहिंसा बघणार आहोत. अहिंसा म्हणजे काय? अहिंसा म्हणजे हिंसा न करणं म्हणजे अहिंसा. आता हिंसा म्हणजे काय? एखाद्या प्राण्याला मारणं, एखाद्या पक्ष्याला कारण नसताना दगड मारणं किंवा लहान मोठ्या कुठल्याही प्राण्याला, पक्ष्याला, कीटकाला, किडामुंगीला सुद्धा त्रास देणं म्हणजे हिंसा. अशी हिंसा आपण रोज करतो. बघा, आपण चालत चाललो असताना आपण लक्ष देऊन चालत नाही. आपल्या पायाखाली एखादं गांडूळ मरून जातं. आपल्या पायाखाली मुंगळा मरून जातो. असे जीव आपल्या पायाखाली मरून जातात. आपलं लक्षही नसतं आणि जरी लक्ष गेलं तर आपण त्याची फिकीर सुद्धा करत नाही. याला हिंसा म्हणायचं. आता फक्त हिंसा एखाद्या जीवाला त्रास देणं, जीवाला मारणं म्हणजेच हिंसा आहे का? असं नाहीये. आपण मनुष्य आहोत. आपल्याला वाचा दिलेली आहे. आपण वाचेनं, आपल्या जिभेनं आपण बोलतो. कित्येक मोठी-मोठी कामं करतो जिभेच्या साहाय्यानं. कारण आपल्या बोलण्यामुळे आपल्याला आपली बरीचशी मोठी-मोठी कामं होतात. तसेच या जिभेच्या साहाय्यानेच आपण हिंसा सुद्धा करतो. म्हणजे जे बोलू नये ते शब्द बोलतो. एखाद्याला चिडवतो, एखाद्याचा पाण उतारा करतो, एखाद्याचा अपमान करतो. ही सुद्धा हिंसाच आहे. जसं पाऊल टाकताना आपल्या पायाखाली कुठला जीव चिरडू नये, त्याचा विचार करून पाऊल टाकायचं असतं. तसंच बोलताना सुद्धा प्रत्येक शब्द, आपल्या शब्दाला टोक आहे का, हे बघून बोलायचं असतं. म्हणजे आपले टोकदार शब्द कुणाला टोचणार नाहीत, याची काळजी घ्यायची असते. म्हणजे जशी जीव हिंसा आहे, तशी ही शब्द हिंसा सुद्धा तशीच आहे. हे सुद्धा पाळणं अतिशय योग्य आहे, आवश्यक आहे. जीव हिंसा जशी महत्वाची, तशी शब्द हिंसा सुद्धा अतिशय महत्वाची. शब्द हिंसा जर तुम्ही पाळली, तर तुमचं कुणाशी भांडण होणार नाही. बघा, एखादा तुम्हाला भांडायला आला, मोठमोठ्यानं भांडायला लागला, शिव्या द्यायला लागला, हे करायला लागला आणि तुम्ही त्याला एका शब्दानं काहीच बोलले नाहीत. रिस्पॉन्सच केला नाही. हूं केलं नाही, हा केलं नाही, डोळे वटरून बघितलं नाही, काहीच नाही केलं. काय होईल हो? 5-10 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंद, 25 सेकंद तो बडबडत राहील. 1 मिनिट बडबडल, 2 मिनिट बडबडल, 5 मिनिट बडबडल. शिव्या देईल, आकांतांडव करेल, रागारागानं बघेल, हे करेल, ते करेल. आपण जर रिस्पॉन्सच नाही केला, तर हळू, 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 हळू तो शांत होत जाईल. शांत होईल तो. बघा, नवरा-बायकोमध्ये भांडण होतं म्हणजे काय होतं? नवरा चिडतो. आता चिडण्याचं मी समर्थन करत नाही. नवरा चिडतो, एखादी गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे नाही झाली की चिडतो.
आणि मोठ्या आवाजात बायकोला सुनावत असतो. आणि त्यावेळेस बायको मी कशी बरोबर आहे हे त्याला सांगत असते आणि याच्यातून भांडण निर्माण होतं. तो मोठमोठ्यांदा ओरडत असतो, हे करत असतो आणि तिचे स्वतःचं समर्थन करण्याचे जे शब्द असतात किंवा मी चुकले ठीक आहे, तुम्ही पण चुकता ना, असा जो युक्तिवाद असतो, हा युक्तिवाद त्या भांडणामध्ये पेट्रोल सारखा काम करत असतो. म्हणजे मग ती भांडणं अतिशय मोठी होतात. तर आपण आता हिंसा की अहिंसेच्या बाबतीत बोलत आहोत. जशी जीवाची हिंसा आहे तशीच शब्दाची सुद्धा हिंसा असते. आपल्या शब्दाला टोक नसावं. आपल्या शब्दाला गोडी असावी. म्हणजे आपल्या शब्दाला जर गोडी असेल, तर आपला शत्रू सुद्धा आपल्याशी बोलण्यासाठी येतो. आपलं बोलणं ऐकतो. आणि आपल्या शब्दाला जर टोक असेल, तर आपल्या जवळचे सुद्धा लोक शत्रूस जाऊन मिळतात. हे महत्व आहे अहिंसेचं. आता हे जसं शब्दाच्या बाबतीत झालं तसंच जीवाच्या बाबतीत. जसं आपल्याला जीव आहे तसंच प्रत्येकाला जीव आहे. बघा आपण चालत चालून मुंगळ्याच्या अंगावर आपण पाय दिला आणि ते तरफडायला लागला. आपल्याला एवढं काही वाटत नाही. कारण आपण त्या जीवाला क्षुद्र समजत असतो. लहान जीव आहे ना. त्यामुळे आपण त्याला क्षुद्र समजतो. आता तेच समजा एखादं मांजर आहे, मांजराचं पिल्लू आहे, गटारात पडलेलं आहे आणि अक्षरशः कुडकुडतंय ते थंडीनं. आपल्याला अजून थोडंसं वाईट वाटतं बघा. कारण तो त्यापेक्षा थोडासा मोठा प्राणी आहे. समजा आपण रस्त्याने चाललेलो आहोत आणि एखाद्या कुत्र्याला एखाद्या गाडीनं ठोकरल्याबरोबर ते जोर जोरात विव्हळायला लागलं कुत्रं. त्याचं कमरेच्या खालचं अंग लुळं पडलं. त्याला पाठीमागच्या पायानं उभा राहता येत नाहीये. पुढच्या पायानं तो कुत्रा स्वतःचं शरीर ओढत ओढत पुढे घेऊन चालला. आपण म्हणतो अरे 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 वाईट झालं रे. आणि आपण त्या कारवाल्याला मनातल्या मन म्हणतो तो डोळे फुटलेत का? थोडं नीट बघून गेला असतं तर बिचाराचं कंबरड वाचलं असतं. आता आयुष्य तो कसं काढणार? तो कुत्रा आयुष्य कसं काढणार? जीव सगळ्याला सारखाच आहे. त्या मुंगळ्याला पण जीव आहे, त्या मांजराला पण जीव आहे, त्या कुत्र्याला पण जीव आहे. पण आपली हळहळ जास्त होती ते कुत्र्यासाठी आणि पायाखाली मुंगळा चिरडून मेला तरी त्याची आपल्याला जास्त हळहळ वाटत नाही कारण तो छोटा जीव आहे. अहिंसेत हे सगळं काही चालत नाही. अहिंसा म्हणजे तुम्ही अगदी छोट्यातला छोटा प्राणी म्हणजे अमिबा किंवा छोटे जे न दिसणारे असे जे कृमी असतात, जंतू असतात, त्यांना सुद्धा जीव आहे असं समजून त्यांची जो काळजी घेतो त्याला अहिंसा असं म्हणतात. म्हणजे सापाला मारायचं का? नाही मारायचं. घरात झुरळं असतात, पेस्ट कंट्रोल करायचं का? नाही करायचं. त्याला वेगवेगळे इलाज आहेत. ते इलाज करा. झुरळं निघून जातात घरातून. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वच्छता ठेवा. घरात उंदरं झाली, त्याला औषध देऊन मारायचं का? नाही मारायचं. उंदरं घरातून पळून कशी जातील? त्याची औषधं आहेत. ती ठेवायची घरात. उंदरं पळून जातात. किंवा उंदरं ज्या फटीतून येतात, ती फटी बंद करा घराच्या. याचा सांगण्याचा मतितार्थ फक्त एकच आहे की कुठल्याही जीवाची हिंसा करू नका. कुठल्याही जीवाला मारायचं नाही, त्रास द्यायचा नाही, त्याला छळायचं नाही. मग आपल्या घरात सून असते, तो सुद्धा जीवच आहे ना. त्याला सुद्धा छळायचं नाही. तिथे सुद्धा शब्द जपून वापरायचे. आणि हेच सांगणं सुनेसाठी सुद्धा आहे. सुनेनं सुद्धा आपल्या सासूसाठी चांगले शब्द वापरायचे. टोकदार शब्द वापरायचे नाहीत. तिला आई समजून वागायचं.
बघा, आई समजून वागलं तर तिच्या तोंडून वाईट वाईट शब्द कधी येणारच नाहीत. आणि सासूनं जर त्या सुनेला मुलगी समजून वागवलं, तिच्याही तोंडून कधी वाईट शब्द येणार नाहीत. असो, आता आपण अहिंसा आणि त्याचे लक्षण बघत आहोत. 216 नंबरच्या ओळीपासून आपण सुरुवात करूयात. पै गा आनंदपण म्हणितलेत हे जाण, आता ऐक खूण अहिंसेची, तरी अहिंसा बहुती परी, बोलली असे अवधारी, आपुलालिया मतांतरी, निरूपिली परी ते ऐसे देखा, जैसा खंडुनिया शाखा, मग तयाचिया बुडुखा, कंपू कीजे, का बाहू तोडुनी पचविजे, मग भुकेची पीडा राखीजे, नाना देऊळ मोडुनी कीजे, पवळी देवा. हे असो, ही चिन्हे ज्याच्या अंगी दृष्टीस पडतात त्याच्या हाती ज्ञान आहे असे समज. अदांभिकत्व ज्याला म्हणतात ते हे होय. इथपर्यंत आपण काल आलो होतो. आता अहिंसेची लक्षणं सांगतो ती ऐक. हे पहा, अहिंसेचे पुष्कळ प्रकारच्या मतवाद्यांनी आपापल्या मनाप्रमाणे वर्णन केलेले आहे. ते ऐक. ते प्रकार कोणते म्हणशील? तर ज्याप्रमाणे झाडाच्या फांद्या तोडून त्या झाडाच्या बुंध्याभोवती त्यांचेच कुंपण घालणे, किंवा आपले हात तोडून ते शिजवून आपली भूक शमन करणे, अथवा देऊळ मोडून त्याच सामानाने देवाभोवती आवार बांधणे, त्याप्रमाणे हिंसा करून अहिंसा केली अशी दाखवणे, याचा कर्मकांडात निर्णय केला आहे. बघा काय सांगितलेलं आहे, आपण नेमकं हेच करतो आहोत. आपण अहिंसा करण्यासाठी हिंसा करत आहोत असं इथे सांगितलेलं आहे. त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेत. काय बघा, की झाडाच्या फांद्या तोडून त्याच झाडाभोवती कुंपण करणे ही अहिंसा झाली का? नाही. किंवा स्वतःचं पोट भरण्यासाठी आपण आपले हात पाय तोडून ते शिजवून खाल्ले आणि भूक भागवली, तर ह्याला अहिंसा म्हणायची का? तर नाही. किंवा देवाभोवतीचे आवार बांधण्यासाठी देऊळच तोडायचं आणि त्या दगडापासून त्याचे कंपाऊंड वॉल बांधायची, हे जसं योग्य नाहीये, तसंच हिंसा करून ती अहिंसा केली आहे असे दाखवणे योग्य आहे, अयोग्य आहे. पुढे आपण जाऊयात आता. जे अवृष्टीचे नि उपद्रवे, गादले विश्व अगवे, म्हणून पर्जन्यष्टी करावे, नाना याग, तव तिये इष्टीचिया बुद्धी, पशुहिंसा रोकडी, मग अहिंसेची थडी, कैची दिसे, पेरुजे नुसती हिंसा, तेथ उगवेल काय अहिंसा, परी नवल बापा धिवसा, या याज्ञिकांचा, आणि आयुर्वेदू आघवा, तो याच मोहरा पांडवा, जे जीवा करणे करावा, जीवघातू, नाना रोगे आहाळली, लोळती भूते देखली, ते हिंसा निवाराया केली, चिकित्सा का. कारण पावसाच्या अवर्षणामुळे सर्व जग गांजून गेले म्हणून पर्जन्यष्टी वगैरे पुष्कळ यज्ञ करतात. तो त्या इष्टीच्या मुळाशी पाहू गेले असता पशूंची हिंसा ही स्पष्ट घडून येते. मग अहिंसेचा जो पलीकडील काठ
तो त्या ठिकाणी कसा दृष्टीस पडणार? बघा, आपण बऱ्याचशा कारणासाठी कुठला नवस केला म्हणून, मुलगा झाला म्हणून, अजून काय काय झालं म्हणून आपण नवस केलेला असतो. नवस काय केला असतो, की माझं हे काम झालं तर मी कोंबडं कापेन. हा माझा कोर्टाचा निकाल माझ्या मनाप्रमाणे लागला तर मी बकरं कापेन. किंवा दरवर्षी आपल्या गावची जत्रा असते म्हणून आपण दरवर्षी आमची पूर्वीपासून परंपरा चालत आलेली आहे म्हणून आम्ही बकरं कापतो आणि म्हणतो की बकरं नाही कापलं तर देव पावणार नाही. ह्याला म्हणतात अहिंसेसाठी हिंसा करणं. अतिशय चुकीचं आहे हे. देव, कुठलाही देव तुम्हाला त्यानंच निर्माण केलेल्या सुंदर प्राण्याचा बळी मागत नाही. देवानं जसं तुम्हाला निर्माण केलं आहे तसं त्या बकऱ्याला पण देवानंच निर्माण केलेलं आहे. त्या कोंबड्याला सुद्धा देवानंच निर्माण केलेलं आहे. कणाकणात देव आहे. जीवात देव आहे. आपण पाहिलेलं आहे. प्रत्येक जीवामध्ये देव आहे. प्रत्येकाची निर्मिती त्या ब्रह्माने केलेली आहे. मग ब्रह्माने केलेली जी सुंदर निर्मिती आहे, त्या सुंदर निर्मितीच्या गळ्यावर तुम्ही सुरी फिरवणार का? काय अधिकार आहे तुम्हाला? तुम्हाला काय अधिकार आहे त्या भगवंताने ज्याला जन्म दिलेला आहे, ज्याचं पालन पोषण तो भगवंत करीत आहे, त्याचं पालन पोषण करण्यासाठी भगवंताने सृष्टीची निर्मिती केलेली आहे. अशा जीवाची हत्या तुम्ही त्याचे हात पाय बांधून त्याची हत्या करता आणि त्याचं मांस फार चवीनं खाता. हे योग्य आहे का? तुम्हाला असं कोणी केलं तर? तुमचे हातपाय बांधले, डोक्यात दगड घातला, गळा चिरला किंवा नुसता एक हात तोडून टाकला, कसं वाटेल तुम्हाला? हात पाय सोडून द्या, तुमचा नख नुसता एक उपटला ना तरी सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की त्या जीवाला काय त्रास होतोय तो. आणि आपण लोक खुशाल नरडे कापतो त्या बकऱ्यांची. खुशाल सुरीने त्या निष्पाप कोंबड्यांची नरडे कापतो आपण. त्याची पिसं भराभर उपटून त्याचं अन्न, त्याचं मांस शिजवून खातो. लाजा वाटत नाहीत आपल्याला? त्या ईश्वराची जी निर्मिती आहे, त्याने तो जीव तयार केलेला आहे. त्या जीवाला आपण आपल्या जीवाचे, आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी त्याचा जीव मारून आपण खातो. हे योग्य आहे का? ईश्वर जर वरून बघत असेल, बघतच असतो, तर तोही तुम्हाला त्याच वेळेस श्रापित करत असणार आहे. आणि त्याच वेळेस तो ठरवून टाकत असेल, तू वर ये, तुझ्या पापाचा हिशोब मीच करणार आहे. आपण म्हणतो देवाला नवस केलेला आहे, देवासाठी आम्ही हे करतो. कुठलाही देव तुम्हाला सांगत नाही की मी तयार केलेला प्राणी तू माझ्यासाठीच मार. हे आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी करत असतो. करमणुकीसाठीच आपण सगळे करतो. आपले पै पाहुणे आपल्या घरात येतात, जत्रा आहे म्हणून. मग त्यांना खाऊ काय घालायचं? तर देवाच्या नावाखाली ते बोकडाचा जीव घ्यायचा आणि त्याचं मांस शिजवून मोठ्या चवीनं हसी विनोद करत सगळ्या पै पाहुण्यांच्या बरोबर ते बोकड कापून खायचं. अतिशय चुकीचं आहे हे. नरकात सुद्धा जागा नाही अशा लोकांना. शक्य तेवढं पुण्य करा. आणि सगळ्यात सोपा मार्ग पुण्याचा म्हणजे अहिंसा. कुठल्याही जीवाची हिंसा करायची नाही. या अहिंसेवर जैन धर्माचा एक मुख्य पिलर, मुख्य आधार स्तंभ म्हटलं पाहिजे, तो ही अहिंसा आहे. जैन धर्माचे जे आधारस्तंभ आहेत
त्यातला मुख्य आधारस्तंभ हा अहिंसा आहे. अख्खा धर्म हे अहिंसेवर आहे. ते लोक तोंडावर छोटीशी पट्टी लावतात एवढ्यासाठी की श्वासातून आपल्या श्वासाबरोबर आपल्या शरीरात कितीतरी जंतू जात असतात आणि ते आपल्या श्वासाच्या उष्णतेने मरत असतात. लाखो करोडो जंतू आपल्या श्वासाबरोबर आत जात असतात आणि श्वासाबरोबर बाहेर येत असतात. त्या छोट्या जंतूंना सुद्धा आपल्यामुळे इजा होऊ नये म्हणून ते नाकाच्या समोर पट्टी लावतात, पांढरी पट्टी. किती विचार करतात बघा. त्याला म्हणतात अहिंसा. ज्याप्रमाणे हिंसा करून अहिंसा केली असे दाखवणे, त्याच कर्मकांडात निर्णय केला आहे. तो त्या इष्टीच्या मुळाशी पाहू गेले असता पशूची हिंसा ही स्पष्ट घडून येते. मग अहिंसेचा जो पलीकडील काठ तो त्या ठिकाणी कसा दृष्टीस पडणार? जर केवळ हिंसाच पेरली तर त्या ठिकाणी अहिंसा उगवेल काय? नाही उगवणार. परंतु अर्जुना, या यज्ञिकांच्या हौसेची कमाल आहे. जे असे यज्ञ करतात आणि त्या यज्ञाला बळी म्हणून पशु बळी देतात. आपण पाहिलं असेल पूर्वी फार मोठे मोठे यज्ञ व्हायचे. मोठमोठाले यज्ञ व्हायचे, भरपूर साधू संत वगैरे बोलवायचे आणि त्या यज्ञाला बळी म्हणून रेड्याचा बळी द्यायचे. रेड्याचा बळी द्यायचे आणि त्यातून काय, जो यज्ञ करता असतो, जो राजा असतो, तो आपल्या तरुण मुलाला म्हणतो किंवा स्वतः हातात तलवार घेऊन म्हणतो की एका घावात या पशुचं, या रेड्याचं मुंडकं मी धडा वेगळं करणार. हे त्याचं शौर्य, ही त्याची अहिंसा. आणि तो तलवारीनं घाव घालणार, त्याचं मुंडकं एके बाजूला आणि धड एका बाजूला तडफडत पडलेलं असतं. त्याच्या मानेतून, नरड्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडतात, रक्ताचे पाठ खाली वाहतात. यातून काय पुण्य साधणार आहे तुम्ही? काय पुण्य मिळणार आहे तुम्हाला? एका जीवाची हत्या करून तुम्ही कुठल्या परमेश्वराला प्रसन्न करून घेणार आहात आणि कुठला परमेश्वर तुम्हाला प्रसन्न होणार आहे? की ज्या परमेश्वरानंच तो जीव बनवलेला आहे, त्या जीवाची हत्या करून त्याच्या रक्ताचा नैवेद्य दाखवून तुम्हाला कुठला परमेश्वर प्रसन्न होणार आहे? सगळ्या या मिथ्या गोष्टी आहेत, ह्या खोट्या गोष्टी आहेत, हे अज्ञान आहे, हे लक्षात घ्यायला हवं. बा पांडवा, सर्व वैद्यक ग्रंथात हाच मार्ग सांगितला आहे की एका जीवाचे रक्षण करण्याकरता दुसऱ्या जीवाचा घात करावा, असं सांगितलंय का? असा प्रश्न आहे हा. नाना रोगी आहाळली, लोळती भूते देखली, ते हिंसा निवारवया केली चिकित्सा का. तव ते चिकित्से पाहिले, एकाचे कंद खणविले, एका उपवडिले समूळी सपत्री, एके आड मोडविले, अजंगमाची खाल काढविले, एके गर्भिणी उकडविले, पुटा माझी अजात शत्रू तरुवरा, सर्वांगी देविल्या शिरा, ऐसे जीव घेऊनी धनुर्धरा, कोरडे केले आणि जंगमाही हात लावूनी काढिले पित्त, मग राखिले शिणत आणिक जीव. आता या 5 ओव्यांमध्ये आयुर्वेदाच्या संदर्भात काही गोष्टी आलेल्या आहेत. लक्षात घेऊयात आपण ते. नाना प्रकारचे रोगी ग्रस्त होऊन पुष्कळ जीव लोळत आहेत असे पाहून ह्या घडत असलेल्या हिंसेच्या निवारणार्थ रोगाची परीक्षा करून औषधाची योजना करतात.
कोण करतं औषधाची योजना? तर ते वैद्य करतात. त्या औषधाच्या योजनेकरता प्रथम एका झाडाचे मूळ खणून काढतात. झाडाला जीव असतो का? असतो. 100% झाडाला जीव असतो. म्हणजे ती सुद्धा जीवहत्या झाली. तर आयुर्वेदात काय करतात, जे आयुर्वेदाचे अभ्यासक आहेत किंवा जे वैद्य आहेत, ते एखाद्यावर इलाज करण्यासाठी एखाद्या झाडाचे झाड खणून त्याचं मूळ खणून काढतात व दुसऱ्या झाडापाला मुळासकट उपटून काढतात. आणि काय करतात, एक झाड मध्येच मोडतात व एका मोठ्या झाडाची साल काढून आणतात. हे जे वैद्य लोक असतात, झाडाची मुळं काढतात, साली काढतात, एखादं झाड मध्येच मोडून. चंदनाचं झाड बघा, चंदन हा कुठे सापडतो? मुळात नसतो, शेंड्यात नसतो, तो त्याच्या बुंध्याच्या मध्यभागी असतो. चंदन जे सुवासिक लाकूड असतं ते सुद्धा आयुर्वेदामध्ये वापरलं जातं. म्हणून इथं सांगितलेलं आहे की एखाद्या झाडाचं मूळ, एखाद्या झाडाची साल, एखाद्या झाडाचं मधलाच भाग तोडून हे लोक आणतात. अजून काय करतात? व गाभण असलेला जीव खाली वर आच्छादन घालून उकडून काढतात. एखादा जीव गाभण जर असेल, म्हणजे त्याची प्रसूती यातून व्हायची आहे, त्याच्या पोटात दुसरा जीव आहे, तर अशा जीवाला खाली वर आच्छादन घालून झाकून त्याला उकडून काढतात. ज्याला शत्रुभाव मुळीच नाही, अशा झाडांच्या सर्वांगावर घाव घालून त्यातून निघणारा चीक काढून घेतात. या आयुर्वेदाच्या चिकित्सेमध्ये काही झाडाचे डिंक वापरले जातात, झाडाचा चीक वापरला जातो. तर चीक असंच निघतं का हो? आपल्या शरीराला जखम झाल्यानंतर जसं रक्त निघतं, तसंच झाडाला जर तुम्ही जखम केली, दुसऱ्या दिवशी जाऊन पाहिलं, झाडाला तुम्ही घाव घातला, दुसऱ्या दिवशी जर तुम्ही जाऊन पाहिलं तर तिथे डिंक आलेला असतो. किंवा अशी काही झाडं असतात की तिथून लगेच चीक निघतो. जे हनुमानाच्या गळ्यामध्ये जे रुईची पान आपण घालतो, ते पान तुम्ही तोडलं झाडापासून की त्यातून पांढऱ्या रंगाचं दूध निघतं. त्याला चीक असं म्हणतात. त्यातून एकच सांगायचं आहे की झाडाला सुद्धा जीव असतो. त्याची साल काढणे, त्याचं मूळ काढणे, त्याचं चीक काढणे, झाड तोडणे ही सगळी हिंसाच आहे. आणि हे सगळं या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये केलं जातं. म्हणजे ती सुद्धा हिंसाच आहे असं सांगितलेलं आहे. ज्याला शत्रुभाव मुळीच नाही, अशा झाडाच्या अंगावर घाव घालून त्यातून निघणारा चीक काढून घेतात. झाड कुणाचा शत्रू असतो का हो? माणसं माणसाचे शत्रू असतात. झाड कधी शत्रू नसतं. ते एका जागेवर हालत नाही बिचारं. ऊन वारा पाऊस घेतं आणि वाढत राहतं. ते कशाला कुणाशी शत्रुत्व करणाऱ्या, असं शत्रुत्व न करणाऱ्या, ज्याचं कुणाशी देणं घेणं नाही, अशा झाडाला सुद्धा आपण त्रास देतो. तर ती सुद्धा अहिंसाच आहे. याप्रमाणे धनुर्धरा सर्व वनस्पतींचे सत्व नाहीसे करून ती झाडे वठवितात आणि सजीवांच्या अंगात हात घालून त्यांचे पोटातील पित्त काढून घेतात व त्यामुळे पीडित झालेले पुष्कळ जीव रक्षण करतात. हे सगळं झाडाचा झाडपाला, त्याची साल, मुळं हे सगळं काढतात. अजून काय, की एखादा जीव गाभण असणारा जीव उकडून काढतात. अजून काय करतात, की एखाद्या सजीवाच्या अंगात हात घालून त्याचं पित्त काढून घेतात आणि हे सगळं या सगळ्यापासून औषधं तयार करून काय करतात, तर जो आजारी जीव आहे त्याचं रक्षण करतात. म्हणजे काय, हिंसा करून अहिंसा केली असं दाखवणं. तर हे चालत नाही. अहिंसा करण्यासाठी तुम्हाला मार्ग सुद्धा तसाच अहिंसेचा असावा लागतो.
एका प्राण्याला मारायचं आणि त्याच्यापासून निघणारं जे पित्ताशय आहे किंवा त्याच्यापासून निघणारं रक्त आहे ते दुसऱ्या प्राण्याला म्हणजे मनुष्य प्राण्याला वाचवण्यासाठी वापरायचं. ही हिंसाच आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की त्याचा जीव वाचवण्यासाठी मी ते केलं. एखाद्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी मी दुसरा प्राणी मारला नाही, ती हिंसाच आहे. एकाचा जीव वाचवण्यासाठी दुसऱ्याचा जीव घेणं हे कुठल्याही शास्त्रात बसत नाही. अहो वसती धरवळे, मोडूनी केली देव्हारे, नागोनी किंवारे, नागोनी व्यवहारे, गवादी घातली, मस्तक पांघुरविले, तव तळवटी उघडे पडले, घर मोडूनी केले, मांडव पुढे, नाना पांघरुणे, जाळूने ऐसे तापणे, का जाले अगदुणे कंजुराचे, ना तरी बैल विकून गोठा, पुसा लावणी भदिजे गाठा, या करणी की चेष्टा, काही असो. अहो नांदती घरे मोडून त्याचे देवारे केले किंवा सावकाराला बुचाळून अन्न छत्री घातली, बुचाळून म्हणजे त्याला बुडवून अन्न छत्री घातली किंवा डोक्याला वस्त्र गुंडाळल्यामुळे खालचे अंग उघडे पडले, पुढील अंगण उघडे होते, त्यावर घर मोडून मांडव घातले. ज्याप्रमाणे पुष्कळ प्रकारची पांघरुणे जाळून शेक घ्यावा, हत्तीला स्नान घालून स्वच्छ धुवून बाहेर काढल्यावर पाण्यातून बाहेर येताच पुन्हा सोंडेने त्यानं चिखल आपल्या अंगावर टाकावा किंवा बैल विकून टाकून त्या पैशाचा मोठा गोठा बांधणे अथवा राघू हाकून देऊन मग त्याच्या करता पिंजरा तयार करणे, याचे नाव काय कमी चेष्टा? आणि यास काय हसावे की रडावे? कोण धर्म संप्रदायाप्रमाणे पाणी गाळून पिऊ लागतात, तो चिरुटातील पाणी पिऊन घेते वेळी जीव मरतात. कोणी हिंसा होईल या भीतीने धान्य न शिजवता उपाशीच राहतात, त्यामुळे त्यांचे प्राण व्याकुळ होतात. ही हिंसाच होय. बघा हिंसेचे अजून प्रकार सांगितलेले आहेत. आपल्याला काय वाटतं, आपण पाणी गाळून पितो, हे कशासाठी करतो आपण? आपल्या जीवाचं रक्षण करण्यासाठी करतो. म्हणजे पाणी गाळून पिलं म्हणजे पाण्यातले जे जंतू आहेत ते पोटात जात नाहीत. पोटात नाही गेले की आपल्याला आजार होत नाही. म्हणजे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपण त्या पाण्यात असलेले हजारो जीव मारून टाकतो. कारण तो जीव पाण्यातच जगत असतात. पाण्यातून बाहेर निघले की ते मरून जातात. जसा मासा पाण्यातून बाहेर निघाला की मरतो. एवढा सूक्ष्म विचार करावा लागतो अहिंसेच्या बाबतीत. पाणी गाळून पिणे सुद्धा हिंसाच आहे हे ते लिहिलेलं आहे. आता जे आपण याच्या अगोदर पाहिलं ते परत बघूयात की आयुर्वेदात जे झाडं तोडून त्याची मुळं काढून त्याचा बुंधा मोडून त्याच्यापासून औषध तयार करून जीवास वाचवतात, एखाद्या जीवास वाचवतात. म्हणजे कितीतरी जीवांचा झाडांचा नाश करून हिंसा करून दुसरा जीव वाचवतात. ह्याला अहिंसा म्हणायची का? नाही. तर त्यासाठी इथं बरीचशी उदाहरणं दिलेली आहेत की ज्याप्रमाणे पांघरून जाळून आपण शेक घेतो का? नाही. पांघरुणे सगळे पांघरून जाळून आपण शेक घेतो का? नाही. किंवा हत्तीला स्नान घातल्यानंतर तो बाहेर आल्यानंतर परत त्यानं चिखल अंगावर ओतून घ्यावा, असं झालंय हे. किंवा राहतं घर मोडून आपण त्याचा देव्हार तयार करतो का? हे सगळं चुकीचं आहे, विचित्र आहे. तसंच एखादं झाडाचं मूळ तोडून, झाडं तोडून, त्याची पानं उरबाडून, त्यापासून औषध तयार करून ते आपल्या रुग्णास देणे
ही अहिंसा नाही, ही सुद्धा हिंसाच आहे, असं इथं सांगितलेलं आहे. तर हे हिंसेच्या बाबतीत आणि अहिंसेच्या बाबतीत आपण हे सगळं पाहत आहोत. भाग नंबर 8 आज आपण इथंच थांबवत आहोत. याही पुढे अहिंसेची लक्षणं आहेत. श्लोक नंबर 7 अजून संपलेला नाहीये. या श्लोक नंबर 7 मध्ये आपण कमीत कमी अजून 4-5 भाग आपले होतील. त्यातलाच हा अहिंसा हा भाग आपण पाहिलेला आहे. यातला उर्वरित भाग अहिंसेच्या संदर्भातला आपण उद्या भाग नंबर 9 मध्ये पाहणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत. आपल्याकडून जी हिंसा होते त्याचा विचार करायचा आहे आणि त्याच्यावर काय मार्ग सापडतोय का? आपल्या हातून कधीही हिंसा होणार नाही. कधीही हिंसा आपण करणार नाही. असं मनातल्या मनात आपण प्रण करायचं आहे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.